नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एक विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं बेल आयकॉन म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतेच करू शकता। दिवाळीत ग्राहकांना कांदा रडविणार, पावसाने ओढ दिल्याचा परिणाम, कांदा 60 रुपये किलोवर। देशात गतवर्षी सुमारे 307 लाख टन कांदा उत्पादन होऊनही उन्हाळी कांदा खराब होण्याचे प्रमाण 30% गेल्यामुळे आणि मोसमी पावसाने ओढ दिल्याने कांद्याच्या दरात उसळ घेतली आहे। त्यातच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या आंध्र प्रदेश कर्नाटकातील कांद्याची आवक अद्याप सुरू न झाल्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीस खरीप कांद्याची आवक सुरू होईपर्यंत कांदा दरात तेजी राहील। थोडक्यात यंदा दिवाळीत कांदा ग्राहकांना चांगलाच रडविणार आहे। गतवर्षी देशात सरासरी 307 लाख टन कांदा उत्पादन झाले। एकूण कांदा उत्पन्नात रब्बी उन्हाळी कांद्याचे प्रमाण 75%, पूर्व हंगामी खरीप हंगामातील 10 ते 12% आणि उशिरातील खरीपातील कांद्याचे 10 ते 12% हिस्सा असतो। उन्हाळी कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे साठवणूक केली जात आहे। यंदा उन्हाळी कांदा काढणीचा वेळ अतिवृष्टी, अवकाळी गारपिटीचा फटका बसल्यामुळे पावसाचा भिजला, त्यामुळे चाळीमध्ये साठवलेल्या कांद्याच्या वजनात घट येण्यासह कांदा सडणे, कोंब येण्याचे प्रकार वाढले आहे। परिणामी साठवलेल्या कांद्यापैकी 30 ते 35% कांद्याचे नुकसान झाले आहे। दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटकातील कांदा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बाजारात येतो। महाराष्ट्रातील कांदा अखेरच्या टप्प्यात असताना दक्षिणेकडील कांदा सुमारे 2 महिने देशात गरज भासवितो। यंदा मोसमी पाऊस उशिराने सक्रिय झाला, शिवाय पर्जन्यसृष्टीवर घट झाली आहे, त्यामुळे अद्याप दक्षिणेकडील कांद्याची आवक झाली नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक परिसरातील सडलेल्या कांद्याचा ताण आला आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट धन्यवाद।